लेखिका शांता शेळके लिखित मदरंगी या ललित गद्य संग्रहातून घेतलेल्या संवाद विसंवाद या पाठात लेखिकेने वेगवेगळ्या उदाहरणातून संवादाची विविध रूपे वर्णिली आहेत। प्रस्तुत पाठात संवादाच्या विविध प्रकारांबद्दल, त्यातील अडथळ्यांबद्दल लेखिकेने प्रतिपादन केले आहे। प्रस्तुत प्रसंगातून लेखिकेने शब्दांशिवाय संवाद कसा साधला जातो हे सांगितले आहे। एकदा दोन विद्वान एकमेकांच्या भेटीला आले, परंतु एकमेकांशी काहीही न बोलता निमूटपणे बसून राहिले। एका तासानंतर दोघेही उठून उभे राहून एकमेकांचा निरोप घेत म्हणाले, आपल्या सानिध्यात माझा वेळ फार छान गेला। अहो, मी सुद्धा मनसोक्त आनंद घेतला। माझ्या मते हे दोन विद्वान म्हणजे संवाद या संकल्पनेचा अतिशय उच्च असा नमुना होय। आता संवादाचा आणखी एक प्रकार, माझ्या जिवलग मैत्रिणी सोबतचा हा हॉटेलातील प्रसंग। केवढं वेल केलंय। सध्या माझी परिस्थिती बिकट असली तरी जेवणाचं बिल न परवडण्या इतकं दारिद्र्य मला आलेलं नाही। अगं, पैसे तू दिलेस काय, मी दिले काय, सारखेच। परंतु अशा जेवणाला इतकं बिल आकारणं योग्य आहे का? असे हे क्षुल्लक कारणामुळे होणारे गैरसमज हा विसंवादाचा एक प्रकार। या उलट हेच पहा ना, आगगाडीत बसल्यावर आपल्या समोरचे माणूस कोण आहे हे आपल्याला ठाऊक नसते आणि आपली माहितीही त्याला नसते। अशा वेळी आपण एकमेकांची ओळख करून घेतो। ही केवळ तात्पुरत्या स्वरूपाची ओळख असते। या ओळखीशिवाय एकमेकांचे स्वभाव, आवडनिवड या प्रकारची काहीही माहिती नसते। तरीही अशा संवादाला एक वेगळा मोकळेपणा असतो। कोणत्याही प्रकारच्या मर्यादा, बंधने तेथे नसतात। शिवाय पुन्हा परस्परांना भेटण्याची कोणतीही भीती किंवा आशा तिथे नसते। त्यामुळे प्रवासात माणसे भरभरून बोलतात। अहो, परक्या अनोळखी माणसाशी आपण जेवढे मोकळेपणाने संवाद साधतो तेवढे जवळच्या माणसाशी साधू शकत नाही। असेच एकदा अमेरिकेतल्या सुपरमार्केटमध्ये एक अमेरिकन तरुणी भेटली। बाबा गाडीतील तिची छोटी मुलगी इतकी गोड होती की तिचे कौतुक केल्यावाचून मला राहावे ना। मी तिच्या आईला म्हटले, किती गोंडस बाळ आहे तुमचं। त्यावर आई एकदम प्रसन्न होऊन म्हणाली, येस, इजंट शी क्यूट? आणि मग घटकाभर आम्हा दोघींच्या गप्पा खूपच रंगल्या। मनात आले, भारतीय आई काय किंवा अमेरिकन आई काय, मुलांचे कौतुक दोघींनाही सारखेच प्रिय। परप्रांत असो किंवा परदेश असो, इथे होणाऱ्या तात्पुरत्या भेटीगाठी आणि त्यातून उद्भवणाऱ्या गप्पा खूपच मनमोकळ्या आणि सुंदर असतात। असेच एकदा पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या परीक्षेला परीक्षक म्हणून मी गेले होते। परीक्षेच्या हॉलमध्ये माझे सहपरीक्षक मला म्हणाले, आपण कविता करता का? हो, आणि तुम्ही? नाही, परंतु मला कविता वाचायला आवडतात। तुमचे आवडते कवी कोणते? कवी यशवंत। आणि अशा तऱ्हेने पुण्यातील रविकिरण मंडळाच्या कवितेंचे आम्ही चाहते निघालो आणि आमचा संवाद सुरू झाला। या विविध प्रसंगातून लेखिकेने संवाद विसंवाद याचे सुंदर चित्रीकरण केलेले आहे।